सिरियस काम करणारे आहेत ते जरा प्रॉपरली नट आहेत आणि जे विनोदी काम करणार आहेत ते फक्त स्किट पुरते किंवा इव्हेंट पुरते. पूर्वी जेवढी मोकळीक होती ना तेवढी आता राहिलेली नाही. की आता सगळ्यात जास्त जर पोलीस केसेस कुणावर असतील तर विनोदी नटांवर. लोअर मिडल क्लास फॅमिली होती, आर्थिक चणचण खूप होती, त्याच्यामुळे कुठेतरी नोकरी करायची, कारण काही नसताना देखील ती माझ्याबरोबर होती. आज जे काय थोडंफार आहे त्याच्यातही ती माझ्याबरोबर आहे आणि कायम सोबतच. कॉमेडी एक्सप्रेसमुळे काय झालं की तुम्ही घराघरात पोहोचलात. ॲक्टर 19-20 असलाच तरी चालेल, पण माणूस 100% चांगला हो. Legacy starts when together the undone is done. PNG Jewelers. Legacy is our biggest gold. नमस्कार. PNG प्रेझेंट्स त्याची गोष्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. निखळ आणि निरागस विनोदाचा वारसा गेली 30 वर्षे आपल्या खांद्यावर सक्षमपणे घेऊन जाणारं नाव आज आपल्या सोबत आहे. नाटक असो, सिनेमा किंवा मालिका, अशा सगळ्याच माध्यमातून त्यांनी विनोद आपल्या घराघरात आणि मनामनात पोहोचवला. सकस विनोद म्हटलं की एकच नाव आठवतं, ते म्हणजे कमलाकर सातपुते. आणि अर्थात आज कमलाकर दादा आपल्या सोबत आहे. दादा, खूप खूप स्वागत आहे राजश्री मराठीमध्ये. थँक्यू. दादा, कसा आहेस? काय सुरू आहे सध्या? खूप दिवसातनं आपण भेटतोय. कसा आहेस? मी मस्त आहे आणि सध्या माझं एक नाटक सुरू आहे भरत जाधव बरोबर, श्रीमंत दामोदर पंत. त्याचे प्रयोग सुरू आहेत. पण आता भरतचं एक नवीन नाटक आलं होतं, शंकर जयकिशन, त्याच्यामुळे त्याचे प्रयोग थोडेसे कमी आहेत. पण नाटक सुरू आहे, सायमल्टेनियसली फिल्म पण करतोय. टी व्ही करत नाही आहे, कारण काही तसं बरंचसं माझ्याकडे आलं नाही, त्याच्यामुळे तेवढंच टी व्ही करत नाही आहे. पण नाटक आणि सिनेमे करतोय. अगदी. दादा, एक नट असणं एक वेगळी गोष्ट आहे आणि विनोदी नट असणं एक वेगळी गोष्ट आहे. आपण कितीही नाकारलं तरी समाजाला विनोद हवा असतो, पण विनोदी नट नको असतो. ही फॅक्ट आपण स्वीकारायला हवी. या फॅक्टकडे तू कसा बघतोस? नाही, अजूनही तू म्हणतोस ते करेक्टच आहे. म्हणजे त्याचं साधं उदाहरण आहे, आता आपल्याकडे बऱ्याचशा स्पर्धा होतात मोठमोठ्या, त्याच्यातनं विनोदी नटाला कधी नट म्हणून म्हणजे एक्सेप्टच केलं जात नाही. पण जेवढा सिरियस काम करणारा नट महत्त्वाचा असतो तेवढाच विनोदी नटही असतो ना, तोही तसंच काम करत असतो. तर त्याच्यामुळे त्याला जास्तीत जास्त ॲप्रिशिएट तरी निदान करावं एवढीच अपेक्षा आहे. म्हणजे आय थिंक आता ते थोडंसं कमी व्हायला लागलं आहे, तर ते पूर्णपणे बदलावं अशी अपेक्षा आहे. लोक फार विनोदी नटाला सिरियसली घेत नाहीत. पण हे झालं पुरस्कारांच्या शर्यतीतलं. इंडस्ट्रीचा जो काही भोवताल आहे, मग ते सगळे, त्या सिनेमा असतील, नाटक असेल, मालिका असेल, याच्यात सुद्धा तुला कधी असं जाणवलंय का की विनोदी नटापेक्षा नट श्रेष्ठ आहे? असं कधी जाणवलं नाही, पण कुणी असं बोलून दाखवत नाही. पण ते त्यांच्या वागण्यातनं वगैरे कळतं की बाबा जे सिरियस काम करणारे आहेत ते जरा प्रॉपरली नट आहेत आणि जे विनोदी काम करणार आहेत ते फक्त स्किट पुरते किंवा इव्हेंट पुरते किंवा फक्त काही विनोदी काम करण्यापुरतेच मर्यादित असतं. तर तसं नाही आहे मुळात. माझ्या मते तर म्हणजे सगळ्यांचंच असं म्हणणं आहे, मी फक्त त्याला दुजोरा देतोय की जेवढं विनोदी नट सिरियस काम करू शकतो तेवढं बेटर दुसरा कुठचाच नट करू शकत नाही, कारण सगळी अंग त्याला माहिती असतात. पण हा फक्त मानाचा प्रश्न आहे की धनाचाही प्रश्न आहे? नाही, सगळ्याच. मान, जिथे मान येतो तिथे धन येतोच आणि जिथे धन येतं तिथे मान येतोच. तर म्हणजे स्पर्धेमध्येच बघ ना की ती कॅटेगरी सुद्धा विनोदी नटाची एकच कॅटेगरी, ती पण हल्ली सुरू केली आहे, पूर्वी तर नव्हतीच. म्हणजे लक्षा मामा असतील किंवा अशोक मामा असतील, त्यांना सुद्धा दुर्लक्षित केलं विनोदी नट म्हणून. तर आमची काय गोष्ट आहे? म्हणजे ज्यांनी देवळं बांधली, ज्यांची आम्ही पूजा करतो, त्यांनाच दुर्लक्षित केलं, तर आमच्यासारख्या विनोदी नटांकडे दुर्लक्ष होणं म्हणजे त्याचं फार काही वाटत नाही. मला एक खूप गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की विनोद खूप लोक करतात, खूप नट करतात, पण विनोदाला जबाबदारी म्हणून स्वीकारणारे खूप कमी नट आहे, ज्या फळीतले तुम्ही सगळे आहात. तू या विनोदाकडे कशा पद्धतीने बघतो? तुला विनोद ही किती मोठी जबाबदारी वाटते? कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, विनोदाची एक पातळी पुढे गेलं तर त्याचा विचका होऊ शकतो. त्याच्यातनं जर राजकीय अर्थ काढायचं म्हटलं तर त्याच्यावरती टीकेचं स्वरूप येऊ शकतं आणि एक टोन खाली जर आलं तर मग तो विनोद वाटणारच नाही. आणि ह्या सगळ्याचा एक केंद्रबिंदू असा असतो की जिथे ॲक्च्युअल विनोद सापडतो. ह्या जबाबदारीकडे कसा बघतोस तू? जबाबदारी आहेच, कारण काय, थोडंसं जरी बिलो द बेल्ट झालं ना, मग तो विनोद असलेल्याने लोकांना आवडत नाही. आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे ना, म्हणजे आता तर बरेच विनोदी नट आहेत, त्याच्यामुळे तुमचं वेगळेपण जपण्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागतं जेणेकरून लोकांच्या तुम्ही नजरेत याल. तर मी जेव्हापासून कॉमेडी करतोय, कारण मी माझ्या आयुष्याची म्हणजे या क्षेत्रात येण्याची सुरुवातच विनोदी कामाने केली. मी जी पहिली इंटर कॉलेजची एकांकिका केली होती त्यात मी विनोदीच काम केलं होतं आणि ते माझ्या आयुष्यातलं पहिलं विनोदी काम होतं, जे मलाही माहिती नव्हतं की असं केल्यानंतर लोक त्याला हसतील.
कारण मी ठराविक पॉज नंतर म्हटलं वाक्य बोललो की लोक टाळ्या वाजवायचे किंवा शरीर हलवलं की लोक त्याला रिस्पॉन्ड करायचे. तर त्याला टायमिंग आणि बॉडी लँग्वेज म्हणतं ते मला कित्येक वर्षानंतर कळालं. तर त्याच्यामुळे ती जबाबदारी आहेच. आणि माझं असं म्हणणं आहे ना, जो इनोसंटली विनोद करतो ना त्याला म्हणजे लोक रिस्पॉन्ड चांगला करतातच. आगाऊ विनोद झाला किंवा बिलो द बेल्ट विनोद झाला की लोक आपसुकच त्या विनोदी नटाला बाजूला फेकून देतात. त्याच्यामुळे ते म्हणजे आता मी तू म्हणालंस तसं 30 वर्ष झाली तर मी तेच जपण्याचा प्रयत्न करतोय की इनोसंटली, आणि लोकांना असं वाटेल की तो आपल्या घरातला किंवा आपल्या जवळचा विनोद आहे तेवढंच जपण्याचा प्रयत्न करतो. पण तुला आठवत असेल की काही काळापूर्वी असं आपण गृहीत धरूया की आपल्याकडे विडंबनात्मक विनोद केले जायचे. मग ते राजकीय विडंबन असेल, सामाजिक विडंबन असेल. आता तो प्रकार खूप कमी झालेला दिसतो. आता आपण थोडे शारीरिक विनोद आणि ह्युमन अँगलने ते विनोद जास्त करतो, राजकीय आणि सामाजिक टाळतो. ते जाणीवपूर्वक सगळ्या लेखकांनी, सगळ्या कॉमेडियन्सने ते स्वतःमध्ये आणलेलं आहे. तुला हा बदल सकारात्मक वाटतो की नकारात्मक वाटतो? नाही, सकारात्मक कसा वाटेल, कारण पूर्वी जेवढी मोकळीक होती ना तेवढी आता राहिलेली नाही. कारण आता फक्त सेन्सॉरशिप ही एका म्हणजे एक जे ज्याला आपण सरकारी जी यंत्रणा तेवढ्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. आता खूप मंडळं किंवा खूप म्हणजे मी तुला उदाहरण देतो ना, म्हणजे हे आत्ताचं नाही आहे. मी यदा कदाचित नावाचं नाटक केलं होतं आय थिंक 99-2000ला. तेव्हा सुद्धा असंच होतं. आम्हाला कित्येक ठिकाणी मारण्यात आलं किंवा आम्हाला दगडफेक केली आमच्या गाडीवरती. त्याच्यामुळे म्हणजे जसं दादा कोंडके जेव्हा लोकनाट्य करायचे तेव्हा ते त्यांचे रेफरन्सेस घेऊन किंवा विजय कदम आणि लक्षमामा जेव्हा करायचे डायरेक्ट आणि चालू घडामोडींवरती कमेंट असायच्या. पण आता तसं राहिलेलं नाही. आता खूप रिस्ट्रिक्शन झाले. म्हणजे मला तर असं वाटतं की आता सगळ्यात जास्त जर पोलीस केसेस कुणावर असतील तर विनोदी नटांवरतीच आहे. मग त्या हिंदीतले असू दे किंवा मराठी असू दे. त्याच्यामुळे लोक पण आता ते टाळण्यासाठी थोडंसं नाही, आपण ते म्हणजे आपण बातम्यांमधूनही बघत असतो दर काही दिवसांनी कुठल्या तरी एखाद्या नटावरती खटलाच दाखल झालेला असतो. आपण जेव्हा एखादा अभिनय करतो, एखादं स्किट करतो, तेव्हा एक आपलं प्रिपरेशन असतं की चला आता आपण उभं राहतोय, आपल्याला आता हे बोलायचं आहे, हे आपला फॉर्मॅट आहे. जेव्हा अशा पद्धतीचं स्किट कधीतरी लिहून येतं तेव्हा असं मनात भीती वाटते का इन जनरल की अरे आता हे बोलायचं आहे, ह्याचे पडसाद जर चुकीचे उमटले तर, किंवा आपल्याला जे बोलायचं आहे त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला तर? घडले बिघडले नावाची सिरियल होती झी मराठीची, श्रीरंग गोडबोले आणि केदार शिंदे दोघे डिरेक्ट करायचे. त्याच्यात तर आम्ही म्हणजे लिटरली ना रंगादादा किंवा केदार सकाळी ज्या वर्तमानपत्रातल्या बातम्या आहेत त्याच्यावरती स्क्रीन प्ले लिहायचे आणि त्याच्यावरती आम्ही प्रहसन सादर करायचो, जो अर्ध्या तासाचा एपिसोड असायचा आणि त्याच्यावरती थेट भाष्य केलं जायचं. त्याच्यावर सुद्धा पुन्हा तेच एक एपिसोड आम्ही केला होता, त्याच्यावरती झीच्या ऑफिसवरती दगडफेक वगैरे झाली होती. त्याच्यामुळे तेव्हा बोललं जायचं, पण मुळात आपल्याकडे जो लोकनाट्याचा फॉर्म आहे ना, लोकनाट्य, त्याच्यात आपण म्हणजे थेट बोलू शकतो. आणि मला असं वाटतं की आपलं लोकनाट्य आणि लोकपरंपरा ही तीच आहे की समाजातला उचलायचं आणि ते लोकांपुढे जे दिसतंय तेच लोकांना सांगायचं आहे विनोदी पद्धतीने, हेच आहे. पण आता ते तसं राहिलेलं नाही. त्याच्यामुळे साहजिकच करताना आता ती भीती वाटते. म्हणजे तुला म्हणजे गमतीचा भाग असेल, पण यदा कदाचित आत्ता जर केलं तर आता चालणारच नाही ते नाटक, नाही चालू शकत. तेव्हा तरी आम्ही त्याचे प्रयोग केले. त्याला कारणीभूत होते आनंद दिघे साहेब, की त्यांनी आमच्या पाठीशी उभे राहिले, त्याच्यामुळे त्याचे प्रयोग होऊ शकले. पण आता ते इम्पॉसिबल आहे, त्याचे प्रयोगच होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आत्ता पण आम्ही स्किट किंवा कुठे काय कार्यक्रम करत असताना टाळतोच बोलणं, नकोच ते नंतर, कारण त्याचे खूप प्रॉब्लेम फेस करावे लागतात. म्हणजे काहीतरी वाईट घडण्यापेक्षा ते टाळलेलं न केलेलं बरं ना. पुढे काहीतरी त्याचे रिफ्लेक्शन्स आपल्यावरती येण्यापेक्षा त्याच्यामुळे न केलेलं बरं असं वाटतं. येस. दादा, तू सोशल मीडिया वापरत असशील, इंस्टाग्रामवरती असशील किंवा इतर फेसबुक आणि हे सगळं वापरत असशील. आता एक स्टँडअपचा पण एक फॉर्मॅट सध्या खूप चाललेला आहे. म्हणजे स्किट फॉर्मॅटचा एक काळ होता, आता ते लोक बघतातच, पण स्टँडअपचा एक आता एक पेवालय म्हणून असू शकतो किंवा खूप लोक ते करतायत. त्या स्टँडअपचा तू दर्जा बघत असशील, तुला काय वाटतं ह्या सगळ्या प्रकाराविषयी? नाही, मी आता काही लोकांचे बघितले आहेत सोशल मीडियावरतीच बघतो आपण, ज्या क्लिप्स येतात. काही लोक खरंच खूप छान करतात, पण काही म्हणजे का करतात असं वाटतं ते बघितल्यानंतर. म्हणजे कशासाठी असतं आणि लोक त्याला रिस्पॉन्ड करत असतात. म्हणजे ती चूक त्या सादरकर्त्यांची नाही आहे ना, लोक जातात त्याला रिस्पॉन्स देतात म्हणून ते करत असतील ना. पण काय आता कसं आहे, जसा मागणी तसा पुरवठा, बरोबर ना. तुम्ही जर तुम्हाला ते आवडतंय तर तो त्या पद्धतीचं काम करतोय जो कोणी स्टँडअप असेल.
आता सगळेच काय वाईट असं आपण म्हणू शकत नाहीत ना. त्यातले काही लोक त्या पद्धतीची कॉमेडी करतात, ती लोकांना आवडते म्हणून ते करतात. त्याच्यामुळे ते कुणा एकाला दोष देण्यात काहीच पॉईंट नाही असं मला वाटतं. आणि तुम्हाला असं वाटतं की तू जसं म्हणालास की त्याच्यात प्रेक्षकांचाही सहभाग तितकाच आहेच ना, महत्त्वाचा आहे, कारण obviously. की शेवटी मागणी तसा पुरवठा आहे. आत्ताचे जे रियालिटी शो आहेत ते तुला कसे वाटतात? नाही, मी बघतो, मी सगळे रियालिटी शो बघतो, अगदी बिग बॉस पासून ते सगळे. म्हणजे जे महाराष्ट्राची हास्य जत्रा असू दे, ती सुद्धा म्हणजे बघ ना, आता साधं उदाहरण आहे, ती लोकांना का आवडते. त्याचं कारण आहे त्याच्यात जे इश्यूज असतात किंवा त्याच्यात जो विनोद आहे तो अजूनही निखळ आणि बिलो द बेल्ट गेलेला नाही आहे. त्याच्यामुळे ते लोकांना खूप आवडतं आणि ते सगळे खूप इनोसंटली ते सादर करतात, त्याच्यामुळे ते लोकांना आवडतं. नाहीतर असे शो आपण याच्या आधीही आलेले होते जे नंतर बाजूला पडले. त्याच्यामुळे लोकांना निखळ विनोद आणि खूप त्यांच्याशी रिलेटेड काही असेल ना तर ते नक्कीच खूप आवडतं. या रियालिटी शोच्या निमित्ताने मला एक प्रश्न सुचला आहे, तो म्हणजे गेले काही दिवस, काही महिने म्हणू शकतो, आम्ही तुला खूप मिस करतोय स्क्रीनवरती, म्हणजे टी व्हीच्या स्क्रीनवरती. खूप रियालिटी शो असे आहेत की जिथे तू आम्हाला दिसू शकला असतास किंवा तुला अपेक्षित आहे की बाबा या शोमध्ये कमला दादा असायला हवा होता. तू का नाही आहे सध्या रियालिटी शोमध्ये? का लांब आहे रियालिटी शोजपासून? लांब असं काही म्हणजे असं काही कारण नाही आहे. खरं तर कोणी विचारत नाही, हा एक भाग आहेच. आणि कसं होतं की जेव्हा विचारणा होते तेव्हा नेमकं दुसरं काहीतरी सुरू असतं, त्याच्यामुळे ते क्लॅश होतं, असं बऱ्याचदा होतं, त्याच्यामुळे करू शकत नाही. पण मला म्हणजे आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण टिपिकल तेच काम करणं थोडंसं टाळलं पाहिजे. तर माझं असं काही म्हणणं नाही, जे काम येईल ते करणं हे महत्त्वाचं आहे. आणि कसं आहे की ज्या कामांमुळे तुम्हाला लोक ओळखतात तर ते करायला हरकत काय आहे. कारण मग आम्हाला जे ओळखतात ते कॉमेडी एक्सप्रेसमुळे. जे स्किटचा फॉर्मॅट पहिल्यांदा ज्ञानेश भालेकरने इंट्रोड्यूस केला मराठी प्रेक्षकांसाठी आणि मग बाकीचे शोज सुरू झाले. तर त्याच्यामुळे त्या कामांमुळे जर ओळखत असतील आणि तेच काम पुन्हा करायचं असेल तर काय हरकत नाही. म्हणजे मलाही तेच म्हणायचं होतं की आता समजा हास्य जत्रेचा उल्लेख केला किंवा इतर काही चॅनलवरचे शो आहे, ते शो लावल्यानंतर आम्हाला असं वाटतं की अरे कमला दादा इथे असायला हवा होता. तुझी एक कॉमेडीची एक वेगळी ढब आहे, ती बघायला आवडली असते. प्रेक्षक तुला मिस करतात. आज सोशल मीडियाच्या कमेंट्सही आहेत किंवा तुझा एखादा काही इंटरव्ह्यूचा कुठे चंग दिसला, काही दिसला, लोक कमेंट करतात. प्रेक्षकांचं प्रेम तुझ्यावरती अजूनही आहे. मग लोकांची ती अपेक्षा आहे की तू लवकरात लवकर स्क्रीनवरती यायला हवं. त्या दृष्टिकोनातनं काय सुरू आहे? नाही, कुणी विचारलं तर नक्कीच काही नसेल तेव्हा तर मला करायला आवडेल, म्हणजे असं काही नाही आहे. आणि लोकांशी कनेक्ट करण्यासाठीच तर कलाकार भुकेलेला असतो. म्हणजे मी नाटक सुद्धा करतो ना तर त्याच्यासाठीच करतो. म्हणजे आम्ही जे श्रीमंत दामोदर पंत केलं त्याची ॲक्च्युली ते नाटक यूट्यूबवर आहे, तरी लोक ज्या पद्धतीने रिस्पॉन्स देतात, आम्ही फक्त त्याचे ना काही निवडक प्रयोग करणार होतो, ते पण अमेरिकेसाठी. मग भरतने तिकडे रिस्पॉन्स बघितल्यानंतर तो असं म्हणाला की आपण 50 प्रयोग मुंबईत करून बघू कसं लोक कसं रिस्पॉन्ड करतात. आणि त्याला ज्या पद्धतीने रिस्पॉन्स होता ना कमाल होता. त्याच्यामुळे लोकांना चांगलं काम आवडतं आणि लोकांशी कनेक्ट व्हायला प्रत्येक कलाकाराला आवडतं, जसं मलाही आवडतं. चांगलं काही आलं तर नक्कीच करायला आवडेल. श्रीमंत दामोदर पंत एक तुझ्या आयुष्यातला माइलस्टोन म्हणता येईल दादा, कारण की तुझ्या वाट्याला आलेली भूमिका त्याच्या आधी विजू मामांनी केली होती. मी त्या नाटकापर्यंत तुला घेऊन जाणार आहे, पण त्याच्या आधी मी तुला थोडं मागे नेतो. कमलाकर सातपुतेचं बालपण कसं होतं? ॲक्च्युली आता बालपण काय सांगणार तुला. वडाळा माहिती असेल, तिथे बीपीटी कॉलनी आहे ईस्टला. त्याला लागूनच ना कोरबा मिठागर म्हणून मोठं स्लम आहे. त्या स्लममध्ये मी राहत होतो. आय थिंक आत्ता मी ठाण्यात एक 17-18 वर्ष झाले असतील आलो. त्याच्या आधीचं सगळं आयुष्य माझं तिथेच गेलं. तिथे राहत होतो. तिथे म्हणजे मारामाऱ्या किंवा हे रोजचंच होतं, कारण स्लम म्हटल्यावर. आणि तिथे आमच्या इथे ना 95% लोक BMCमध्ये जी गटार साफ करणारी आहेत किंवा झाडू मारणारी आहेत ती सगळे कामगार तिथे राहायचे. त्याच्यामुळे तिथे हे सगळं रोजचंच होतं. पण विशेष कौतुक माझ्या आईबाबांचं की त्यांनी आम्हाला त्या कुठच्याच गोष्टीची म्हणजे काय व्यसन किंवा काही लागू दिलं नाही. आणि मग शिकवलं. आम्ही 3 मोठं कुटुंब होतं माझं, 4 भाऊ आम्ही, भाऊ बहीण, आई वडील, 5-6 जण घरात. वडील एकटेच कमावणारे. त्याच्यात वडिलांनी आम्हाला शिक्षण पूर्ण करायला सांगितलं. त्याच्यामुळे म्हणजे मला सांगायला खूप अभिमान वाटतो की माझे 3ही भाऊ, म्हणजे मी आणि माझे 2 भाऊ, तिघेही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे. वडिलांनी शिकवलं म्हणून मी बी. आणि मग त्याच काळात ना माझे काही मित्र झाले होते बीपीटी कॉलनीमधले, म्हणजे विष्णू कोळंबकर असेल किंवा भाऊ कदम आहे आता, तो तिथे राहायचा आधी. तर त्यांच्याशी मैत्री झाली होती. त्याच्यामुळे मग आम्ही एकत्र एक ग्रुप सुरू केला, कोरबा 37 नावाचा. किशोर चौगुले जो आमचा लेखक दिग्दर्शक होता तोच एकांकिका लिहायचा. मग तिथून आम्ही काही म्हणजे आता तुला माहिती आहे स्पर्धा करायची असतील तर काहीतरी सोशल मेसेज देणारे एकांकिका हव्यात, सिरियस एकांकिका हव्यात, तशा आम्ही तिथे करायचो. आणि मग ते करत असताना तो माझा मित्र आहे विष्णू कोळंबकर,
तो मला असं म्हणाला की रुईयामध्ये जर आपण गेलो तर जे नाट्यसंस्कार आपल्याला अपेक्षित आहेत ते तिथे होतील आणि आपल्या आयुष्यात काहीतरी घडेल. म्हणून आम्ही दोघांनी तिथे ॲडमिशन घेतलं रुईयाला. आणि रुईयाला आल्यानंतर ना म्हणजे मी नेहमीच असं म्हणतो की माझ्या आयुष्याला ना कंप्लीट कलाटणी मिळाली. कारण मी ना आधी असं ठरवलं नव्हतं की या क्षेत्रात यायचं. कारण मी जसं आधी सांगितलं माझं खूप लोअर मिडल क्लास फॅमिली होती. आर्थिक चणचण खूप होती. त्याच्यामुळे कुठेतरी नोकरी करायची आणि मग आपलं घर चालवायचं याच्याकडेच माझा फोकस होता. पण रुईयात गेल्यानंतर ना म्हणजे कंप्लीट चेंज ओव्हर असं म्हणू शकत नाही, पण एक टर्निंग पॉईंटच मिळाला. दिशा मिळाली. कारण मी ना तिथे गेलो पहिलं वर्ष मी तेव्हाही नोकरी करून कॉलेज करत होतो. आणि फर्स्ट इयरला मी गेलो, मला कळालं की एक मोठी एकांकिका रुईयात सुरू होते, ऑडिशनला गेलं पाहिजे. पण मी जॉब करत होतो त्याच्यामुळे मला पॉसिबल नव्हतं. कारण मी सकाळी 7 ते 10 लेक्चर अटेंड करायचो आणि 10 नंतर मी कामाला जायचो आणि मग संध्याकाळी 6-7ला वगैरे ऑफिस सुटायचं. त्याच्यामुळे ते पॉसिबल नव्हतं. फर्स्ट इयरला मी काही केलं नाही. मग सेकंड इयरला मी ओल्ड कस्टमला कामाला होतो. इलेक्शन डिपार्टमेंटमध्ये जेव्हा नवीन आय कार्ड आले होते ना त्या डिपार्टमेंटला होतो. तर तिथे पद्धत कशी आहे, गव्हर्नमेंटचा रूल आहे की 90 दिवस तुम्हाला कंटिन्यू कामावर ठेवत नाहीत. कारण तुम्हाला एक ब्रेक द्यावा लागतो, नाही तर तुम्हाला परमनंट करावा लागतो. तर तो ब्रेक होता मला. त्या ब्रेकमध्ये मला असं कळालं की रुईयात एक एकांकिका बसवली जाते जी डिरेक्ट संजय नार्वेकर करणार आहे. आणि संजयचं तेव्हा ऑल दी बेस्ट जोरात होतं. म्हणजे मी तर तेव्हा ना ऑल दी बेस्टची पारायणं केली होती. कारण किशोर चौगुले आहे ना त्या एकांकिकाला टेपऱ्या होता, म्हणजे जो म्युझिक ऑपरेटर म्हणून होता त्याच्या ओळखीने किंवा पिठात बसून असं बऱ्याचदा पाहिलं होतं भरत, अंकुश आणि संजयचं ते नाटक. मग मी ठरवलं की आपण या ऑडिशनला जायचं. आम्ही ऑडिशनला गेलो, आमचं सिलेक्शन झालं. आणि त्या म्हणजे माझ्या आयुष्यातली पहिली एकांकिका जिचं नाव होतं आलोरे बाबा. त्याच्यानंतर ना म्हणजे एवढी आवड निर्माण झाली आणि असं वाटायला लागलं की यार हे सॉलिड आहे. कारण मला माहिती नव्हतं की काय, मी आयुष्यात पहिल्यांदा कॉमेडी केली. संजय मला जेवढं सांगत होता, म्हणजे मी या क्षेत्रात म्हणजे अभिमानाने सांगतो की या क्षेत्रातला माझा कुणी गुरु असेल सर्वार्थाने किंवा खऱ्या अर्थाने तर तो संजय नार्वेकर आहे. त्याच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकलो आणि त्या शिदोरीवर माझी ही वाटचाल सुरू आहे. तर मग ती एकांकिका केली आणि एकांकिका केल्यानंतर मला असं जाणवलं की मी जेव्हा इलिम्सचा प्रयोग केला की आणि इंटर कॉलेजला तुला माहिती आहे पूर्ण थिएटर पॅक असतं. आणि त्या इलिम्सच्या प्रयोगानंतर मला असं वाटलं यार हे सॉलिड आहे. मी जे काय करतो त्याला एवढा सॉलिड रिस्पॉन्स येतोय, लोक हसतायत. बरं त्याच्यातली गंमत अशी आहे, मी जसं तुला आधी म्हणालो की ऑल दी बेस्ट बघत होतो. म्हणजे मला सतत असं वाटायचं की यार कोण आहे ते तिघे आणि काय करतायत. आणि असं वाटायचं की यार यांच्यासारखं आपल्याला यायला पाहिजे. मी ते पहिल्यांदा काम केल्यानंतर मला असं थोडंसं जाणवलं की यार आपल्याला जमतंय त्यांच्यासारखं थोडं. आणि त्याच्यातली गंमत तुला सांगतो, मी जेव्हा पहिल्यांदा इलिम्सचा प्रयोग केला होता, मी खाली उतरलो होतो तेव्हा साहित्याला व्हायचं IND. खाली उतरलो आणि मला एक माणूस येऊन भेटला की तुम्ही होतात का आत्ताच्या एकांकिकेत? म्हटलं हो मी होतो. अरे सॉलिड काम करतोस यार तू, मस्त काम करतोस, इनोसंटली असंच कर. आणि मला हात वगैरे मिळवला, मिठी मारली आणि तो माणूस गेला. तो माणूस होता भरत जाधव. म्हणजे पहिल्यांदा त्याची भेट अशी होती. आणि मी म्हणजे काय हवं असतं ना एखाद्या नवीन कलाकाराला की यार ज्याच्याकडे आपण बघून बाबा असं वाटत होतं की ह्याच्यासारखं काहीतरी जमलं पाहिजे, त्याने येऊन ॲप्रिशिएट करावं. किंवा ज्याच्या कामामुळे आपण एवढे प्रेरित झालो की आपण या क्षेत्रात यायला पाहिजे, त्यानेच आपल्यावरती संस्कार करावेत, नाट्यसंस्कार. तो संजय नार्वेकर म्हणजे त्याचं एवढं प्रेम आहे ना माझ्यावर आत्ताही, म्हणजे प्रचंड प्रेम आहे त्याचं. तर त्याने आपल्याबद्दल एवढं म्हणजे तो जे सांगत होता ते असं ज्ञान सहजासहजी कुणाला मिळत नाही. तर ते जे काय होतं ना त्याच्यामुळे मग मी ठरवलं की पुढे आपण आता हेच करूया. मग इंटर कॉलेजला सेकंड इयरला पुन्हा एकांकिका मी केली. त्याची पण स्टोरी अशी आहे, कारण मी ना SYला असतानाच लग्न केलं होतं आणि मग घरात थोडासा दबाव होता की आता तू नोकरी कर, 3rd इयरला आहेस, नोकरी कर कारण बायको आहे तुझी. तर मला कॉलेजने सांगितलं की तू लास्ट इयर, आणि मला फर्स्ट इयरलाच विनोदी अभिनेत्याचं पारितोषिक मिळालं होतं INDचं, उन्मेषचं. मला वाटतं तेव्हा कुठची स्पर्धा होती, मृगजळ नावाची एक स्पर्धा होती. आणि मग मला कॉलेज म्हणालं की तुला करावी लागेल ही एकांकिका. आणि ती एकांकिका तेव्हा केदार बसवत होता, सांगोवांगी नावाची एकांकिका, रुईयालाच. तर मी म्हटलं सर माझा असाच प्रॉब्लेम, मला करता येणार नाही. तेव्हा आमचे विजय तापस सर होते आणि विकास वैद्य सर होते. ते म्हणाले नाही तुला करावं लागेल, कारण प्रिन्सिपलच म्हणतं की त्याला सांगा करायला. मी म्हटलं सर असा प्रॉब्लेम आहे, घरातल्यांनी मला सांगितलं की नोकरी कर, मी कशी एकांकिका करणार जर त्यांना कळलं तर. मग ना मी लिटरली तुला सांगतो, मी रोज 9 ते 5 तालीम करायचो. मला फक्त माझ्या बायकोला माहिती होतं की मी इंटर कॉलेजेट करतोय. ती मला रोज सकाळी डबा बनवून द्यायची. मी तो डबा घेऊन घरी सांगायचो की मी लेक्चर बसतोय एक 7 ते 10 आणि मग ऑफिसला जातो. मग 6ला
ऑफिस सुटावं तसं तालीम संपवून मी घरी यायचो. बरं, मग एकांकिका केली, त्याला बक्षिसं मिळाली. मेन प्रॉब्लेम असा होता की मी 2 महिने ऑफिसला जातो असं सांगितलं होतं, पगार द्यायला नको घरात. तर तेव्हा ना म्हणजे असं म्हणतात की तुम्ही जर चांगलं काम केलं किंवा तुमचा जो चांगुलपणा आहे तो वरून तो बघत असतो आणि तो कुणीतरी पाठवतो. तसा ना आमच्या कॉलेजला समीर बांदल नावाचा आमचा मित्र होता. त्याने त्या 2 महिन्याचा पगार मला दिला होता आणि मग तो पगार मी घरी दिला. मग घरच्यांना वाटलं की हा नोकरी करतोय. मग जेव्हा पेपरमध्ये बरंचसं लिहून आलं, मुलाखती आल्या, मग घरच्यांना कळलं की हा या क्षेत्रात काम करतोय. पण मी तोपर्यंत घरच्यांना कन्व्हिन्स केलं होतं की मला याच्यातच आवडतं आहे आणि तुमची अपेक्षा काय आहे की पैसे घेणं ना, मी तुम्हाला देतो ना पैसे जे काय असतील ते. आणि त्याचा फायदा मला असा झाला इंटर कॉलेजेटचा, कारण मी इंटर कॉलेजेट करत होतो ना, केदार असेल, संतोष पवार असेल, सगळ्यांच्या ओळखी झाल्या होत्या. मी पासआउट झाल्या मला लगेच व्यावसायिक नाटक मिळालं. वा. कारण त्यांनी माझी कामं बघितली होती इंटर कॉलेजेटला. त्याच्यामुळे त्याचा फायदा असा झाला की हळूहळू त्या एका कामाला लागून दुसरं काम, दुसऱ्याला तिसरं, असं करत करत 30 वर्षाचा प्रवास सुरू आहे. क्या बात आहे. तू जे सांगतोयस ना ते एखाद्या सिनेमाच्या किंवा नाटकाच्या कथेसारखंच आहे. तू त्या काळात जे नोकरीचं म्हणालास, ती नोकरी किती वर्ष केली की म्हणजे नाटक आणि नोकरी असं करून, कारण की इतक्या कमी वयात नोकरीला लागला होता? नाही, ॲक्च्युली मी ना 3 वर्ष ती नोकरी केली आणि नंतर ओल्ड कस्टम हाऊसला आणि नंतर ना काही जे होते कंटिन्यू करणारे त्यांना ते परमनंट करणार होते. आणि जेव्हा त्यांच्या त्या इंटरव्ह्यूज होत्या त्याच दिवशी माझा ना फायनलचा प्रयोग होता INDचा. तर मी काही गेलोच नाही इंटरव्ह्यूला. त्याच्यामुळे ते माझे जे बरोबरीचे होते ना तिथे आता जॉबला आहेत, पण मी तिथे न जाता मी तो फायनलचा प्रयोग केला. मग आय थिंक आमची एकांकिका पहिली आली होती सांगोवांगीच आणि प्रचंड सॉलिड रिस्पॉन्स होता एकांकिकेत. म्हणजे खूप लोकांना ती आवडली. मला वाटतं सवाईला पण दुसरी आली होती. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये त्यांना बक्षीस वगैरे मिळाली. पण मला त्याची अशी खंत किंवा असं गिल्ट वाटत नाही की मी तेव्हा ॲक्च्युली जायला पाहिजे होतं त्या इंटरव्ह्यूला. तर कारण की शेवटी सरकारी नोकरी होती. पण मला असं कधीच वाटत नाही की तिथे गेलो नाही, चुकीचं केलं. मला असं वाटतं की मी जिथे ती फायनल केली ना तर तेच होतं आय थिंक माझं तो म्हणजे तेच करायचं होतं म्हणून मी ती टाळलं जाणं. आणि मला त्याचं कधीच असं गिल्ट किंवा खंत वाटत नाही की मी ती गेलो नाही, तिथे जायला पाहिजे होतं. मला वाटतं हे गेलं ते करेक्ट होतं. नंतर आईवडिलांना पण असं वाटलं, म्हणजे जेव्हा ते एकांकिका बघायला यायचे किंवा नाटकं बघायला यायची माझी किंवा सिनेमाचे एखाद्या प्रीमियरला यायचे, तर त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघून असं वाटायचं की करेक्ट, आपण करेक्ट मार्ग निवडला. येस, इथेच आलो. कारण मला बॅकग्राऊंड असं काही नाही आहे. माझ्या घरात कुणीच करणारं नव्हतं. फक्त माझे वडील ना चळवळीत होते, ज्याला आपण दलित चळवळ म्हणू वगैरे, त्या चळवळीत होते आणि ते ना भारूड करायचे, ज्याच्यात ते स्त्री पात्र करायचे. त्यांचं कुठेतरी ते मुरलं असेल माझ्यात मे बी, त्याच्यामुळे ते. आणि कदाचित त्यांनाही रिअलाइज झालं असेल की हे आपल्याकडनंच त्याच्याकडे आलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी फार हे केलं नाही की तुला नोकरीच करायला पाहिजे, हे आपलं काम नाही आहे. पण असं त्यांनी जेव्हा त्यांना कळलं की हा बऱ्यापैकी काम करतोय किंवा लोकांना त्याचं काम आवडतंय, मग त्यांनी फार हे केलं नाही मला, की तू म्हणाले तू कर, तुला जे आवडतं ते कर. तेही पाठीशी होते. या टप्प्यातला तुझ्या गोष्टीतला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे तुझं लग्न. तू म्हणालास की SYला असताना तू लग्न केलंस. इतक्या कमी वयात लग्न, काय स्टोरी आहे लग्नाची? ॲक्च्युली काय झालं की माझा मोठा भाऊ आहे ना, तो आणि माझ्या मामाची मोठी मुलगी, त्यांचा अफेअर होता आधी. मग त्यांनी लग्न केलं आणि त्याच काळात तिची बहीण ती त्या लग्नाच्या निमित्ताने मला भेटली, मामाचीच मुलगी माझ्या. आणि मग आमची ओळख झाली, मग बोलणं चालणं. आणि मग ती राहायची भुसावळला, मी मुंबईला. तेव्हा मोबाईल वगैरे काही नव्हतं. मग आमचं बोलणं ना पत्राद्वारे व्हायचं. म्हणजे मी तिला पत्र लिहायचो, ती मला पत्र लिहायची, तिचं काय सुरू आहे, माझं काय सुरू आहे, असं आमचं जवळजवळ ऑलमोस्ट एक 5-6 वर्ष चाललं. आणि मग तेव्हा ना बापरे, तेव्हा आपल्याकडे ना लोकसेवा आयोगाच्या परीक्षा असायच्या, की ज्याच्यात ती परीक्षा दिलीस की मग तुला जॉब मिळणार. तर त्या परीक्षेसाठी तिचं सिलेक्शन झालं होतं, म्हणून ती त्याचे क्लासेस चालायचे सेनाभवनात. तर त्या क्लासेससाठी ती मुंबईत आली. मग ती राहणार कुठे म्हणून ती आमच्याकडेच राहत होती. मग त्या काळात जरा आमचं आणखीन बहरलं प्रेम. आणि मग मी तिला सोडायला घेऊन जायचो. आम्ही सेनाभवनात जायचोच नाही, आम्ही जरा चौपाटीवर जायचो. आणि मग त्या काळात थोडंसं आमचं वाढलं आणि मग असं रिअलाईज झालं की यार ही करेक्ट आहे माझ्यासाठी. कारण मी जसा आहे ना तसं तिने स्वीकारलं होतं मला, आणि तिला माहिती होतं की मी हे करतो. तर ती मला असं म्हणाली होती की तुला वाटेल ना तोपर्यंत तू कर, मी जॉब करेन, मी काही करेन, पण तू त्याच्यातनं तू डायव्हर्ट होऊ नकोस. त्याच्यामुळे मग मला असं वाटलं की हीच करेक्ट आहे. मग मी घरच्यांना, पण पुन्हा घरी प्रॉब्लेम असा होता की एकाच घरातल्या मुली 2 एका घरात नको.
परत ती मामाचीच मुलगी आहे आणि तू काहीच करत नाहीस, कारण मामाचं पण असं म्हणणं होतं की तू जॉब करत नाहीस, तू कॉलेज करतोस आणि तुला लगेच कशाला लग्न वगैरे करायचं आहे. पण मग तिला जरा अशी स्थळं यायला लागली, म्हणून मग आम्ही असं ठरवलं की घरच्यांना कन्व्हिन्स करूया आणि लग्न करून टाकूया. मग पळून जाऊन नाही केलं? नाही नाही, रीतसर. प्रॉपर. मग मी माझ्या आईवडिलांना, तिने तिच्या आईवडिलांना, आम्ही दोघं बसवून सांगितलं की आम्हाला एकमेकांबरोबर लग्न करायचं आहे, प्लीज ऐका. तिची 2 भाऊ होते, त्यांनी मग सांगितलं की जाऊ दे आता एवढं आहे यांचं तर करून टाकूया. मग लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर मग ती 2 वर्ष भयानक होती, कारण काहीच काम नसायचं. आणि मग त्या काळात तिने जॉब केला, त्याच्यामुळे ती म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. माझ्या मागे 3 आहेत. पहिली माझी आई, जिचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे मी हे सगळं करू शकतो. दुसरी माझी बायको, जिच्या साथीमुळे हे शक्य झालं. आणि तिसरी माझी मुलगी, की जिच्या प्रेमामुळे मी काही करू शकतो. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप छान स्टोरी आहे तुझी. खऱ्या अर्थानं काय म्हणतात की त्या स्टोरीला एक वेगळा अँगल आहे तुझ्या, कारण की तेवढे प्रामाणिकपणा होता तुझ्या प्रेमामध्ये. पण दादा मला तुला विचारायचं आहे की आत्ताचं असं असतं की अरे नाही, एका विशिष्ट वयात लग्न झालं पाहिजे, किंवा लग्नापेक्षा आता जबाबदारी जास्त महत्त्वाची आहे, की नोकरी असायला हवी, जवळ पैसे असायला हवे, बँक बॅलन्स असायला हवा. आता वयापेक्षा सुद्धा जबाबदाऱ्यांचा खूप जास्त विचार केला जातो. घर असायला हवं, स्वतःची गाडी असायला हवी. खूप लग्नाच्या खूप वेगवेगळ्या गोष्टी गणित बदललेली आहे त्याची. तेव्हा असं नाही का तुला वाटलं की अरे इतक्या कमी वयात, SY म्हणजे 20-21 वर्ष, 20व्या वर्षी 20-21व्या वर्षी तू लग्न 22-23 वर्ष वय असेल. हा असेल कदाचित. मग त्यावेळी तुला 22-23 म्हणजे आत्ताच्या घडीला मुदत त्या वयात तू लग्न केलं, तेव्हा तुला असं वाटलं नाही का की जबाबदारी असेल आपल्या अंगावर, पुढे कसं काय होणार, नोकरीचं काय, ते टेन्शन नव्हतं का तेव्हा? नाही, होतं ना, साहजिकच होतं. त्याच्यामुळेच तर मी असं ठरवलं होतं एका पॉईंटला, मी जेव्हा SYला लग्न केलं त्याच्यानंतर, की हे या वर्षी आपण एकांकिका करूया आणि पुढच्या वर्षी ग्रॅज्युएशन झालं की कुठेतरी जॉब करूया, किंवा जिथे आपण ज्या जॉबला आपण लाथाडलं आहे तिथे जाऊन पुन्हा एकदा इन्क्वायरी करू की पुन्हा काय. कारण तिथे माझी मावशी होती जॉबला, त्याच्यामुळे ते मला असं वाटलं की तिच्या ओळखीने मे बी, किंवा मी जे काम केलं त्याच्यावरती परत जाऊन भेटूया. पण मी TYला पासआउट झाल्यानंतर ना, ती माझी फायनल बघायला ती आली होती. मी फक्त तिला घेऊन गेलो होतो, घरच्यांना कोणालाच माहिती नव्हतं की मी इंटर कॉलेज करतोय. आणि तिने एकांकिका पाहिल्यानंतर ती पण मला असं म्हणाली की हे तुला आवडतंय किंवा तू करतोयस ना. आणि तिने रिस्पॉन्स वगैरे बघितला होता, त्याच्यामुळे ती म्हणाली की हे मस्त आहे आणि हे कर तू. आणि मग ती जॉब करायला लागली. मग मलाही थोडंसं ना, एक आपण म्हणतो ना, स्ट्रगल करायला थोडासा एक वेळ मिळाला. त्या 2 वर्षात मी खूप स्ट्रगल केलं, शोधत होतो कामं, कारण कुणाशी ओळखी फार तशा नव्हत्या. मी पासआउट झाल्या मी एक नाटक केलं केदारचं, अशी फसवी नावाचं, जे फक्त पोलीस वेलफेअरचे शोज असतात बघ, 200-250 शोज असतात त्याचे, त्या शोज पुरतंच ते मर्यादित होतं. तर त्याचे मी प्रयोग करत होतो. पण तेव्हा नाईट किती होती, 100 रुपये नाईट होती. मला 100 रुपयामध्ये महिन्याला किती, हार्डली एक 7-8 प्रयोग व्हायचे, म्हणजे 700-800 रुपयात काय होणार आहे तेव्हा. तर मग तेव्हा असं मला वाटलं होतं की जॉब करावा. पण मग ती म्हणाली की नको, तू याच्यावरतीच कॉन्सन्ट्रेट कर, तू करतोयस ते तुला मजा. आणि कुठेतरी असं असतंच ना, ही गोष्ट करताना मला स्वतःला खूप आनंद होतोय किंवा खूप छान वाटतंय, तर ते करावं असं मी तिला बोलून दाखवलं. त्याच्यामुळे काही नसताना सुद्धा ती माझ्याबरोबर होती. आणि आता जे काही थोडं फार आहे तेव्हाही ती सोबत आहे, त्याच्यामुळे बरं वाटतंय. पण तेव्हा साहजिकच जाणीव झाली होती की जबाबदारी होती, कारण एक नवीन माणूस तुमच्यात वर डिपेंड राहतं ना, त्याच्यामुळे ते वाटत होतं. आणि जसं मी तुला म्हणालो की थोडी आमची आर्थिक परिस्थिती वाईट होती, त्याच्यामुळे असं वाटत होतं की नोकरी करावी. पण मग ते असं म्हणतात ना, तो किडा आहे ना, तो स्वस्त बसू देत नाही एखाद्या नटाच्या आत असला की, मग त्याच्यामुळे ते. पण आता तू म्हणालस तसं आता तर सगळंच बघितलं जातं. म्हणजे आता माझी मुलगी मोठी होते ना, तर मी पण एक बाप म्हणून साहजिकच तो विचार करतो की यार, सगळं कुणीतरी चांगला मुलगा असावा, ज्याला सगळं काही असावं. तर त्याच्यामुळे असं वाटतं की असावा. तर तेव्हाही जाणीव होती. पण ते पुन्हा तेच आहे ना, तो अभिनयाचा किडा स्वस्त बसू देत नव्हता आणि असं वाटत होतं की हेच करावं, म्हणून केलं. आता आई वडिलांचे आणि मामाचे आभार मानावेसे वाटतायत. आता आई वडील नाही आहेत, मामा पण नाही आहेत. आभार तर म्हणजे ते आहेतच पाठीशी. मला असं नेहमी वाटतं, म्हणजे मी आत्ता पण हे कडं आहे ना, याची पण एक गोष्ट आहे. मी माझ्या आईबाबांना ना, म्हणजे मी काम करायला लागलो होतो तेव्हा एकांकिका बघायला बोलवलं होतं आणि ते आले होते. त्यांनी एकांकिका वगैरे पाहिली. त्याच्यानंतर ते मला म्हणाले की मस्त एकांकिका आहे. तर त्याच्यानंतर काही काळानंतर मी लोचा झालेले नावाचं नाटक करत होतो संजय बरोबर. पहिल्यांदा संजय नार्वेकर त्याच्यात होता आणि संजय नार्वेकर त्या नाटकात असल्यामुळे मी इंटरव्हलला त्या दोघांना घेऊन गेलो, त्यांच्याशी ओळख वगैरे करून दिली.
आणि ते जेव्हा पहिल्यांदा एकांकिका बघायला आले होते ना, तेव्हा संजयच्या हातात पण असा कडा आहे जो त्याच्या गुरुने त्याला दिलेला आहे. तर ते मला असं म्हणाले की त्याच्या हातात ते काय आहे. तर म्हटलं अगं ते गुरु असतो ना, तो शिष्याला देतो, जसा गंडा बांधतो तसं तो कडा. मग तो तुझा गुरु आहे ना. म्हटलं हो. मग त्याने तुला दिला नाही. म्हटलं अगं असा मागून कसं मिळणार ना. म्हटलं अरे ते त्या गुरुने त्या शिष्याला दिलं पाहिजे. तर मग ते म्हणाले आम्ही तुला देतो ना. मग त्यांनी ना मला एक छोटंसं चांदीचं कडं बनवून दिलं, जे मी नेहमी हातात घालायचो. जेव्हा आय थिंक 98ला वगैरे त्यांनी ते बनवून दिलं होतं. मग मी ना ते कंटिन्यू कॅरी करायला लागलो. मग ते हळूहळू मी जरा जास्त मोठं बनवलं. तर तो आईवडिलांचा आशीर्वाद म्हणून मी नेहमी माझ्या हातातच असतं. मी कुठचंही काम करत असेल तरी मी ते काढत नाही. आणि मी नेहमी शूटिंग असू दे किंवा नाटकाचा प्रयोग असू दे, प्रयोगाच्या एंट्रीच्या आधी जाताना किंवा जो पहिला शॉट असेल तेव्हा नेहमी त्याला एक आठवण म्हणून, त्यांचा आशीर्वाद म्हणून ते पाठीशी असतं. त्याच्यामुळे त्या कडेची पण एक गोष्ट आहे आणि ते मी कधीच काढत नाही. Legacy starts when together the undone is done. PNG Jewelers. Legacy is our biggest gold. आज आईवडील नाही आहेत, पण त्यांची आठवण सोबत आहे. आज आईवडील असते तर कदाचित समाधान वेगळं असतं या सगळ्याचं, या यशाचं. पुन्हा तेच आहे, कारण ते ना ज्या परिस्थितीतून आले होते ना, तर त्यांना ते खूप अप्रूप वाटायचं. मी जेव्हा त्यांना नाटकाला घेऊन जायचो, आता नाटकाला मी लोच्याचं मगाशी जसं सांगत होतो, लोच्या बघायला जेव्हा गेलो तेव्हा संजय नार्वेकरने त्यांना नमस्कार केला होता. तर ती खूप मोठी गोष्ट होती की हा एवढा मोठा नट आम्हाला नमस्कार करतो, ते केवळ तुझ्यामुळे करतोय. त्याच्यामुळे ते त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसायचं. घरी गेल्यानंतर पण ते ज्या पद्धतीने मला जवळ घ्यायचे किंवा ज्या पद्धतीने ते त्यांच्या चेहऱ्यावरतीच कळायचं की ते समाधानी आहे. आपण यांच्यासाठी हा, ज्यांच्यासाठी म्हणजे एखादा नट भुकेलेला असतो एखाद्या पुरस्कारासाठी किंवा ज्याच्यासाठी आपण काम करतो, जे ऑडियन्सचा रिस्पॉन्स असेल किंवा मी जे काम करत होतो ते ऑब्विसली त्यांना आवडतंय की नाही. कारण मी असा निर्णय घेतला होता की आर्थिक परिस्थिती वाईट असताना सुद्धा या क्षेत्रात जायचं. त्याच्यामुळे त्यांचं ॲप्रिशिएशन माझ्यासाठी खूप मोठं होतं. तर पण ते आता नाही आहेत, पण सतत जाणवत असतं ते आहेत आजूबाजूला आणि ते सतत ब्लेसिंग. म्हणजे तुला गंमत म्हणून सांगतो, मला नेहमी असं फायनान्शियल किंवा मेंटली किंवा असा स्ट्रेस येतो ना, तर मी नेहमी त्यांना आठवून असं म्हणतो की आता याच्यातनं तुम्हीच काहीतरी काढा आणि नेमकं सोल्युशन मिळतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं ते काय माझ्यासोबतच आहेत. आणि या सगळ्या व्यक्ती आपल्या सोबत असतातच, ती आपली प्रेरणा असतात, ऊर्जा असतात. म्हणून तर ते आपणही त्यांच्याच मार्गावर कुठेतरी चालत असतो. आयुष्यातलं एक खूप मोठी सपोर्ट सिस्टीम म्हणजे तू बायकोविषयी म्हणालास. मला असं वाटतं तुझ्या करिअरला आणि लग्नाला जवळपास सारखीच वर्ष झाली असतील, म्हणजे 31 वर्षाचा तरी तुमचा संसार किंवा ओळख असेल. कसा संसार आहे 30 वर्षांचा? काय आहे या समृद्ध संसाराचं गणित? ॲक्च्युली गणित असं काही नाही आहे. जे काही वजा आहे ते सगळं वाईटच आहे आणि जे काही अधिक आहे ते सगळं तिच्यामुळेच आहे आणि आईवडिलांच्या आशीर्वादांमुळेच आहे. कारण काही नसताना देखील ती माझ्याबरोबर होती. आज जे काही थोडंफार आहे त्याच्यातही ती माझ्याबरोबर आहे आणि कायम सोबत असते. म्हणजे मी काहीही करू दे, म्हणजे कधी आता तुला तर माहिती आहे नटाचं आयुष्य कसं असतं. कधी कधी खूप काम असतं, कधी कधी काहीच नसतं. त्याच्यामुळे जेव्हा काही नसतं तेव्हा ती सांगत असते की काय प्रॉब्लेम नाही, कधीतरी मिळेलच ना काम, असं काही नाही आहे. कधी कधी डिप्रेशन येतं ना की बाबा इतके दिवस झाले की काहीच येत नाही आहे. त्याच्यामुळे ती सतत पाठीशी असते की काही टेन्शन घेऊ नका, येईल. आणि तिची साथ आहेच सोबत. तिने फक्त मलाच नाही तर माझ्या कुटुंबालाही खूप बांधून ठेवलं आहे. मामाची मुलगी आहे त्याच्यामुळे असेल मे बी, पण सगळं कुटुंब आमचं एकत्र असतं. माझे 2 भाऊ आहेत, तर आम्ही नेहमीच काही ठराविक काळानंतर भेटतो आणि ती खूप सगळ्यांना खूप छान ट्रीट करते. माझी मुलगी आहे, म्हणजे पुन्हा तेच, मुलगी जेव्हा झाली तेव्हा मी खूप बिझी होतो. म्हणजे यदाकदाचितचे महिन्याला 40-40, 50-50 प्रयोग असायचे. तर तिच्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता, तेव्हा तिनेच तिला सांभाळलं. किंवा घरी आपण नसतोच, शूटिंग असेल किंवा तर आउट ऑफ टाऊनच असतो. त्याच्यामुळे तिची साथ आहेच आणि कायम असावी अशी अपेक्षा आहे. आज आई वडिलांच्या पुण्याने सगळं आहे, पण जेव्हा काहीच नव्हतं, जेव्हा काळ खरा कठीण होता, अडचणीचा होता, घरात चणचण होती, संसाराचे सुरुवातीचे दिवस कसे होते आठवत आहेत का? खूप वाईट होते. कारण मी जसं तुला म्हणालो पहिलीच नाटक ते केलं, त्या नाटकानंतर ना बराच काळ माझ्याकडे काहीच काम नव्हतं. आय थिंक 2 वर्ष, म्हणजे 99ला आमचं यदाकदाचित आलं, त्याच्यात त्या 2 वर्षात ना लिटरली काही काम नव्हतं. तर ती तेव्हा जॉब करत होती आणि ते फ्रस्ट्रेशन यायचं की बरं आपण फिरतोय, लोकांना भेटतोय, पण काहीच होत नाही आहे. त्याच्यामुळे ते फ्रस्ट्रेशन यायचं. पण त्या काळात तिने खूप सांभाळून घेतलं मला. फायनान्शियल जो प्रॉब्लेम होता ती नोकरी करायची, कारण कसं आहे दोघे जरी असलो तरी एक
बर्डन येतं ना कुटुंबावर, तर तो फायनान्शियल बर्डन तिने घेतलं होतं. ती म्हणाली मी काहीतरी नोकरी करून ते घरात पैसे देईल. त्याच्यामुळे त्या 2 वर्षात खूप म्हणजे टेन्शन किंवा खूप त्रास सहन केला. पण त्याच्यानंतर ना म्हणजे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं टर्निंग पॉईंट होतं ते यदाकदाचित नाटक. पुन्हा तेच आहे, इंटर कॉलेजिएटला संतोष पवार माझा चांगला मित्र झाला होता आणि त्याने म्हणजे तो आत्ताही जी मी नाटकं केली आहेत त्याने विश्वासाने चांगली कामं मला दिली आहेत. त्याच्यामुळे जसे आईवडिलांचे किंवा बायकोचं आहेत साथ सोबत, तेवढी मित्रांची आहे की ज्यांच्यामुळे मी ही वाटचाल करू शकलो. त्याच्यामुळे तू यदा कदाचितचा उल्लेख केलास की त्यानं थोडं आयुष्य बदललं, पण एक असं असतं ना, एखादा सिनेमा एखादं नाटक असं असतं की त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं आपण एक गती मिळते करिअरला, की सातत्याने कामं मिळत जातात, एक प्रॉमिनंट रोल मिळत जातात. तो कुठला टप्पा होता की ज्याच्यानंतर तुझं करिअर खऱ्या अर्थानं मार्गी लागलं आणि तुलाही विश्वास बसला की नाही, आता मी नट म्हणून या क्षेत्रात वावरू शकतो? यदाकदाचितच. त्याच्या आधी ना मी 2 नाटकं केली होती, पण ती फार काही चालली नव्हती तशी किंवा त्याला रिस्पॉन्सही नव्हता. म्हणजे मी सतीश तारेबरोबर ऑनलाईन क्लिअर नावाचं नाटक होतं. त्याच्यानंतर आम्ही अफलातून नावाचं नाटक होतं. म्हणजे जे आता घर नावाने जी एकांकिका आधी केली गेली होती जयवंत वाडकर, विजय पाटकर, तुषार दळवी आणि नंदू माधव यांनी. म्हणजे तू जर रोहित शेट्टीचा सिनेमा बघितला असेल ना, गोलमाल 1 नंबरचा पहिला, ती गोष्ट म्हणजे ती एकांकिका. त्या एकांकिकेवर ते नाटक आम्ही केलं होतं. तर ते केलं होतं, पण त्यालाही फार रिस्पॉन्स नव्हता. त्याच्यानंतर मी एक मेकअप नावाचं नाटक होतं याचं काय रे यार, मोकाशीचं, परेश मोकाशी, ते नाटक केलं होतं, पण त्यालाही फार रिस्पॉन्स नव्हता. आणि त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात आलं ते यदाकदाचित नावाचं नाटक. म्हणजे मी तुला सांगतो, त्या नाटकामुळे, त्या नाटकात जेवढे आम्ही होतो सगळ्यांची करिअर झाली त्या नाटकामुळे. म्हणजे मी, समीर चौगुले, संजय खापरे, रमेश वाणी, त्याच्यानंतर आशिष पवार, त्यानेही काही प्रयोग केले होते, राजेश मालवणकर, नंतर पूर्णिमा हिरे, संतोषची बायको शलाका पवार, आमच्या सगळ्यांना इस्टॅब्लिश करून देणारं ते नाटक होतं. त्या नाटकाचे म्हणजे तुला सांगतो तेव्हा आम्ही ना, म्हणजे पुण्यात असा रेकॉर्ड आहे की आम्ही सलग 100 दिवस 3 प्रयोग केले. पुण्यातच आम्ही त्या नाटकाचे एकाच दिवसात 5 प्रयोग केले होते वेगवेगळ्या थिएटरला. काय एनर्जी लागली असेल तेव्हा? आणि ते प्रचंड वरच्या पट्टीतलं नाटक, प्रचंड एनर्जी, कारण खूप धावपळ. संतोषने ते नाटक बसवलं होतं. तर त्या नाटकामुळे ना म्हणजे लोक ओळखायचे इंटर कॉलेजिएटला की कमलाकर सातपुते नावाचा आहे बाबा एक रुईयाचा, की तो चांगलं काम करतो. पण यदाकदाचितमुळे कमलाकर सातपुते हा एक चांगला ॲक्टर आहे, कॉमेडी का असे ना, त्याच्यामुळे मला ओळख मिळाली. आणि मग त्याच्यानंतर मला त्याला लागून बरीचशी कामं मिळाली, ज्याच्यामुळे मला नक्कीच म्हणजे माइलस्टोन असं म्हणता येईल तर ते यदाकदाचित. आणि त्याच्यानंतर जो प्रवास सुरू झाला त्याच्यामध्ये मग कुठले महत्त्वाचे टप्पे आले की ज्यात महत्त्वाची नाटकं, महत्त्वाचे सिनेमे तुला मिळाले? बरेच. म्हणजे मी यदाकदाचित केल्यानंतर मी लोचा झालं नावाचं नाटक केलं, ज्याच्यात मी ना 2 म्हणजे टोकाची कॅरेक्टर्स करायचो. एक तर गुंड पक्या नावाचा, आणि कट्टू दुसरा एकदम बालिश किंवा बावळट असा एक गुरुजी असायचा, तो करायचो सेकंड हाफला. तर त्याचाही मला खूप फायदा झाला की त्या कामांमुळे केदारला असं वाटलं की केदार मला इंटर कॉलेजिएटपासून ओळखतं की हा एक चांगला ॲक्टर आहे, हा रुईयापासून, की हा एक चांगला ॲक्टर आहे. आणि केदारने मला त्याच्या सिनेमांमध्ये चांगले रोल द्यायला सुरुवात केली. मग त्याच्यानंतरचा त्याचा पहिलाच मी सिनेमा केला होता यांचा काही नेम नाही नावाचा, ज्याच्यात मेजर कॅरेक्टर मला केदारने दिलं, की ज्याच्यात सिद्धू होता, भरत होता, अंकुश, बरीच मोठी कास्ट होती, जयवंत वाडकर होता. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी केदारने दिली. आणि मग त्याचा फायदा असा झाला ना त्या यदाकदाचितमुळे, की तुम्ही एकदा एक चांगला ॲक्टर म्हणून इस्टॅब्लिश झालात ना, मग पुन्हा तुम्हाला प्रूव्ह करायची गरज लागत नाही. त्याच्यामुळे मग महेश सरांनी पण बोलवायला लागले मग सर. मग त्यांच्याही बऱ्याच काय सगळ्याच सिनेमांमध्ये मी होतो, छोटी छोटी कॅरेक्टर्स असतील, मोठी असतील. त्याचा फायदा असा झाला की एकाला एक काम लागून मग कामं मिळायला लागली. तू खूप सिनेमातनं आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलंस, पण मला असं वाटतं की रियालिटी शोचा याच्यात खूप मोठा वाटा आहे. कारण शेवटी आपण किती नाकारलं तरी TV हा घराघरात असतो, जो थेट प्रेक्षकांच्या मनात जातो, आणि त्याचा तुला फायदा झाला का? हो, नक्कीच. म्हणजे पुन्हा दुसरं टर्निंग पॉईंट होतं ते कॉमेडी एक्सप्रेस. कॉमेडी एक्सप्रेसमुळे काय झालं की तुम्ही घराघरात पोहोचलात. म्हणजे मी आत्ता पण ना, म्हणजे आता कॉमेडी एक्सप्रेस आय थिंक बंद होऊन जवळजवळ तसे 17-18 वर्ष झाली असतील, पण अजूनही लोकांना आम्हाला त्याच कामांमुळे ओळखतं. म्हणजे मी आता 2 दिवसांपूर्वी इव्हेंट केला पुण्यात, तर तिथे लोकांनी येऊन मला सांगितलं की तुम्ही ते कविता वगैरे म्हणायचात ना, त्या घ्या ना. तर तर त्याचा इम्पॅक्ट एवढा आहे ना,
त्या कॉमेडी एक्सप्रेसचा त्या की त्याच्यामुळे लोक आजही ओळखतात. आणि त्या कॉमेडी एक्सप्रेसचा फायदा काय झाला की लोकांच्या घरांपर्यंत तर पोहोचलोच, पण लोकांना असं वाटायला लागलं की आपल्या घरातलं कुणीतरी तिथे परफॉर्म करतोय. तर हे कनेक्ट होणं ना माझ्यासाठी खूप म्हणजे महत्त्वाचं होतं. त्याच्यामुळे ते त्या कनेक्शनमुळेच असेल की अजूनही लोकांच्या डोक्यात हे कॉमेडी एक्सप्रेसच आहे किंवा त्याच्यातली जी कॅरेक्टर्स आहेत तीच त्या कॅरेक्टर्सनीच लोक ओळखतात. पण या रियालिटी शोने फक्त म्हणजे मान सन्मान ओळख दिली की स्थैर्य पण दिलं? म्हणजे स्थैर्यही दिलं. मग मी तुला सांगतो, मी जसं मगाशी म्हणालो तसं की मी त्या कोरबा मिठागरमध्ये राहत होतो. कॉमेडी एक्सप्रेस केल्यानंतर थोडंसं असा धीर करून मी त्या स्लममधनं बाहेर पडायचा निर्णय घेतला. कारण कॉमेडी एक्सप्रेसची थोडीशी आर्थिक बाजू माझी मजबूत केली होती, म्हणून मी ठाण्यात घर घेऊ शकलो. आणि त्याच्यानंतर थोडीशी बरी कामं मिळाली, त्याच्यानंतर आणखीन एक घर घेतलं. पण पुन्हा तेच आहे, त्याला कारणीभूत संजय नार्वेकरच होता. कारण संजय जिथे राहतो कळव्यात तिथेच मी घर घेतलं आणि त्याला कारणीभूत संजयच होता. तिथे त्याचा एक मित्र होता विजू शिंदे नावाचा, विजय शिंदे म्हणून. त्याने खूप मदत केली आणि मला अगदी कमी बजेटमध्ये ते घर मिळालं. त्या घरामुळे मी थोडंसं आणखीन जरा दुसरं घर घेऊ शकलो. तर संजय कायम पाठीशी आहे. म्हणजे असं म्हणतात ना, म्हणजे माझं तर असं नेहमी म्हणणं आहे की आईवडील जन्म देतात, गुरु आपल्यावरती संस्कार करतात आणि मित्र आहेत ना ते आपल्याला शिकवतात की आयुष्य कसं जगायचं. तर माझं नशीब खूप चांगलं आहे की मला आईवडिलांचा आशीर्वाद तर आहेच, गुरु मला खूप छान मिळाला आणि मित्रही खूप. जे काही माझे कमी मित्र आहेत, मी सहसा फार कुणांमध्ये म्हणजे मिसळत नाही किंवा फार लवकर मित्र होत नाहीत माझे, थोडासा एकलकोंडा असल्यामुळे. पण जेवढे मित्र आहेत ते कायम पाठीशी असतात. आपण यशाविषयी बोलतोय, यश तुझ्यासाठी काय आहे? माझं असं म्हणणं, यश म्हणजे तुमचं ना एक समाधान आहे, एक आनंद आहे. म्हणजे मला जर माझ्या यशाची व्याख्या थोडीशी वेगळी आहे. यश म्हणजे काय आहे की माझ्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरचं समाधान किंवा जे ऑडियन्स मला येऊन भेटतं की तुम्ही आमच्या घरातले वाटता, ते म्हणजे यश आहे ना. मला फार पुरस्कार मिळालेले नाहीत. मी बऱ्याचशा ठिकाणी नॉमिनेशन्सला होतो किंवा खूप कमी पुरस्कार आहेत, पण माझ्यासाठी हे पुरस्कार खूप महत्त्वाचे आहेत. की म्हणजे आम्ही कॉमेडी एक्सप्रेस करायचो ना, तेव्हा बरेचसे असे लोक येऊन भेटायचे की आम्ही कॅन्सरचे पेशंट्स आहोत, पण आम्हाला त्या काळात जर कुणी धीर दिला असेल तर तो कॉमेडी एक्सप्रेसने, की आम्ही खूप रिलॅक्स व्हायचो. तर हेच हवं असतं ना नटाला. तर माझ्या मते हे सगळं म्हणजे यश आहे, याच्या पलीकडे काही नाही. पण जे आपण दुसरं यश म्हणतो, मग ते घर असेल, गाडी असेल, जे आपल्याला जगण्यासाठी गरजेचं असतं म्हणा, किंवा ते आपल्या लाईफस्टाईलचा भाग असतो, हे सगळं तुझ्याकडे कधी आलं आणि ते कसं एन्जॉय केलं असतं, किंवा त्याच्या मागची काय स्ट्रगल आहे, काय स्टोरी आहे? नाही, तेच तुला सांगतो ना, मी यदाकदाचित नाटक केल्यानंतर जी कामं मला मिळत गेली ना, त्याच्यातनं थोडेसे पैसे यायला लागले आणि त्याच्यानंतरच मी असा निर्णय घेऊ शकलो की घर घेऊया आपण. कारण जोपर्यंत तुम्हाला आर्थिक पाठबळ नसेल तोपर्यंत तुम्ही कुठचाच डिसिजन घेऊ शकत नाही. आणि गाडी घेणं तुझ्यासाठी चैनीचं होतं की नाही, गरजेचंच होतं. कारण होतं. मुंबईत गाडी हवीच. कारण आत्ता ठाण्यात शूटिंग्स व्हायला लागलेत सिरियलच्या. नाहीतर पूर्वी आपण मडलाच जायचो किंवा फिल्म सिटीला, आणि ठाण्यावरून एवढा लांबचा प्रवास करायचा म्हणजे गाडी गरजेची होतीच. पण पुन्हा तेच आहे, मी आता एक 5-6 वर्ष झाले असतील गाडी विकली. त्याच्यानंतर मला गाडीची म्हणजे कधीच उणीव भासली नाही. कारण मुंबईत ना आता मुंबईत गाडी घेऊन जाणं हे खूप जिकरीचं झालं आहे. त्याच्यामुळे ते ट्रॅफिक आणि म्हणजे अंधेरीवरून जर ठाण्याला यायचं असेल तर 2-2 तास लागतात. एवढा वेळ करायचं, बरं त्यात मला ड्रायव्हिंग येते, त्याच्यामुळे डिपेंड राहावं लागतं पुन्हा ड्रायव्हरवरती. त्याच्यामुळे मी प्रवास मोस्टली ज्या पब्लिक व्हेकल्स आहेत किंवा ओला उबर वगैरे जे असेल त्यानेच करतो. अगदी. कमलाकर सातपुतेचं एक वैशिष्ट्य मला असं जाणवतं की तू मांजरेकरांच्या सिनेमातही तितकाच दिसलाय, तू केदार शिंदेंच्या सिनेमात सुद्धा तितकाच दिसलाय. जे महत्त्वाचे दिग्दर्शक आहेत तुझ्या अवतीभवती, त्या सगळ्यांच्या सिनेमात तू काम केलंयस. ही मैत्री कशी आहे, हे संबंध कसे आहेत? कारण की एक असतं ना, प्रत्येकाचा एक ठरलेला चमू असतो, पण तुझा तसा काही चमू नाही आहे. तू बऱ्याच लोकांच्या सिनेमात दिसलेलास आणि मोठ्या दिग्दर्शकांच्या, तर यांच्यासोबतचे संबंध, मैत्री कशी आहे तुझी? केदारचं जसं मी तुला सांगितलं, इंटर कॉलेजपासून माझी मैत्री आहे आणि मुळात त्याला माहिती आहेत की माझे प्लस पॉईंट्स काय आहेत किंवा मायनस पॉईंट्स काय आहेत. तर तो एकमेव असा माझा मित्र आहे ना की जो नेहमी माझ्या मायनस पॉईंट्सला प्लस पॉईंट्स कसे दिसतील या इंटेन्शनने तो लोकांसमोर सादर करतो. म्हणजे तुला सांगतो, मला डबिंग येत नव्हतं, कारण काहीच संबंध नव्हता ना आपला. तर मला डबिंग येत नव्हतं, ते त्याने शिकवलं मला की डबिंग कसं करायचं असतं किंवा कॅमेरा फेस कसा करायचा असतो. कारण त्याच्याकडेच पहिले सिनेमे केले. किंवा मांजरेकर सर आहेत, सरांकडे तर म्हणजे सर इन्स्टिट्यूट आहेत असं माझं म्हणणं आहे.
कारण तो माणूस ना सिनेमा असू दे, नाटक असू दे, कुठचंही माध्यम कोळून प्यायलेलं आहे. कारण सरांच्या सेटवरती काम करणं किंवा सरांच्या सिनेमात काम करणं म्हणजे तुला गंमत सांगतो, मी कधीच म्हणजे कुठचाच नट सरांना विचारत नाही की माझा रोल काय आहे किंवा मी काय करणार आहे. सरांनी बोलवलं की फक्त जायचं आणि काम करायचं आणि ते विश्वासाने चांगली कामं देतात. बरं नुसती चांगली कामं देत नाहीत तर चांगलं आर्थिक जे पाठबळ लागतं कलाकाराला तेही करतात. त्याच्यामुळे आणि मुळात कसं आहे, मी खूप खालून आल्यामुळे टँट्रम हा प्रकार नाही आहे माझा किंवा ॲडजस्ट करणं खूप आहे. कारण ते आईवडिलांचे संस्कार असतील तिथे तक्रार नसते की हे असंच का किंवा तसंच का. त्याच्यामुळे या दोघांबरोबर तर कामं केली, आणखीन इतर लोकांबरोबर कामं करण्याची तीही कारणं असतील. कारण आपण कितीही नाही म्हटलं तरी त्या सगळ्या गोष्टी काउंट होत असतात. कारण मला संजयने असं सांगितलं होतं की तू ॲक्टर 19-20 असलास तरी चालेल पण माणूस 100% चांगला हो तर त्याचा फायदा तुला. आणि मला असं वाटतं ना की कलाकाराला ना हे जे लोक भेटतात हेच घडवत असतात. कारण माझं असं नेहमी म्हणणं आहे की तुम्ही ज्यांच्याबरोबर काम करताना त्यांच्यातलं काही ना काही तुमच्यात झिरपत असतं. ते झिरपून चांगला माणूस झालो आणि त्याचं रिफ्लेक्शन असं की सगळ्यांबरोबर काम करता येतं. तू म्हणालास की मी खूप खालून वर आलोय. जेव्हा आपण खूप तळागाळातनं वर येतो, झेप घेतो, तेव्हा खऱ्या अर्थानं तो काळ कस लावणारा असतो. आता हल्ली खूप लोक बोलतात आलेल्या अनुभवांविषयी, स्ट्रगलविषयी, झालेल्या पॉलिटिक्सविषयी, राजकारणाविषयी, मतभेदांविषयी किंवा डावललेपणाविषयी. तुला कधी इंडस्ट्रीत असा अनुभव आला का की जाणीवपूर्वक डावललेपण असू दे, तुझ्याविषयी केलेलं पॉलिटिक्स असू दे, किंवा तो अनुभव स्ट्रगलचा काळ तुझ्यासाठी ह्या सगळ्या अनुभवांनी भरलेला होता रिजेक्शननी, की तुझं सगळं सोयीने झालं? नाही, माझ्या नशिबाने माझ्या आयुष्यात कधीच असा क्षण आला नाही. माझं असं नेहमी असं म्हणणं आहे ना की तुम्ही चांगले असाल ना तर समोरचेही चांगले असतात. त्याच्यामुळे आणि नो डाऊट आपल्या याच्यात चमू आहेत किंवा ग्रुप आहेत पण तुम्ही जर प्रामाणिकपणे काम करत असाल ना तर त्याचं बंधन पुन्हा राहत नाही. मी सगळ्या दिग्दर्शकांकडे कामं केली आहेत. म्हणजे मी आत्ता ना नुकताच नवीन दिग्दर्शक आहे ज्याच्याबरोबर एक सिनेमा करून आलो आहे. त्याच्यामुळे असं काही मला वाटत नाही की डावललेपण असतं किंवा. आणि तुमच्या इथे जे लिहिलेलं आहे ना ते कुणीच पुसू शकत नाही आणि हिरावूनही नेऊ शकत घेऊ शकत नाही. तुम्हाला जे मिळणार आहे ते मिळणारच. त्याच्यामुळे असं काही डावललेपण वगैरे मला असं. आणि मुळात तुम्ही चांगला माणूस असाल ना तर ते ॲक्टर म्हणून पण रिफ्लेक्ट होतं. या यशाच्या पूर्ण प्रवासामध्ये असा कुठला महत्त्वाचा टप्पा आहे की ज्याला तुला असं वाटतं की तो माझ्या आयुष्यातला खूप कठीण काळ होता, की जिथे ज्याला तू स्ट्रगल म्हणू शकशील किंवा जो तुझ्या कायम स्मरणात राहतो की तो माझ्या आयुष्यातला धडा होता? नाही, आता रोजचंच माझं तर म्हणणं आहे की नटाच्या आयुष्यात हा रोजचा स्ट्रगल सुरू असतो. कारण किती मोठा नट असला ना तरी त्याला त्याच्या पद्धतीने स्ट्रगल करावाच लागतो. आत्ताही आपण चांगल्या कामासाठी स्ट्रगल करतच असतो ना. त्याच्यामुळे कलाकाराच्या आयुष्यातलं स्ट्रगल कधीच संपत नाही. आणि पुन्हा तेच आहे की जेव्हा तुमचा स्ट्रगल संपतो ना मग तुम्ही खूप रिलॅक्स होता. तर नटाने रिलॅक्स झालं की मग सगळं संपतं. नट हा सतत अस्वस्थ असला पाहिजे आणि त्याची भूक कधीच संपता कामा नये. की जेव्हा तुझं पोट भरलेलं असेल तर तुला काही खावंसं वाटत नाही ना. तू जेव्हा रिकाम्या पोटी असशील तेव्हाच तुला असं वाटतं ना की आणखीन काहीतरी मिळायला हवं. तर ती अस्वस्थता किंवा ते असायला हवं. ती भूक असायलाच पाहिजे. त्याशिवाय तुम्ही झेप घेऊ शकत नाही. पण आता तुला ऑडिशन द्यावी लागते की कसं आहे की आता कमलाकर ये वगैरे असं असतं? मी ऑडिशन वगैरे देत नाही पण जे देतात त्यांनी द्यायला हरकत नाही असंही माझं म्हणणं आहे. पुन्हा तेच पण मी टाळतो. कारण तुम्हाला जर माहिती आहे कमलाकर सातपुते काय ॲक्टर आहे तर मग कशाला ना. आणि जर अनोळखी डिरेक्टर असेल ज्याला माहितीच नाही तर मी पाठवतो जे काही येतं. हल्ली तर ती पद्धत आहे ना कास्टिंग ह्याची की तुम्हाला ते पाठवतात आणि मग तुम्हाला ते बनवून पाठवावं लागतं. तर तसं मी देतो. मला काही कमीपणा वगैरे काय वाटत नाही. हल्ली मोबाईलवरही सिलेक्शन हो, होतं, त्याच्यामुळे रील्स आणि हे तुम्ही कसं बघतो तू नट म्हणून? पण तुला खरं सांगू का, हे रील करणारे जे नट आहेत ना ते फार कमी काळाचे असतात. तेवढ्या पुरतीच असतं. कारण रील ही 30 सेकंदाचीच मॅक्झिमम 1 मिनिटापुरतीच तुम्ही. म्हणजे तू मोबाईलमध्ये सुद्धा रील बघत असशील ना तर काही काळानंतर ती आपण कंटाळतो. त्याच्यामुळे ॲक्टर आणि रील करणारे याच्यात खूप फरक आहे. त्याच्याबद्दल न बोललेलंच बरं. मी मगाशी तुला एका खूप सुंदर मुद्द्यावर सोडलं होतं, तो म्हणजे श्रीमंत दामोदर पंत. मी तुला म्हटलं होतं की मी त्याच्याकडे तुला नंतर घेऊन येईल. त्या नाटकाविषयी बोलावं तितकं कमी आहे कारण की त्याचा पहिलाच संच इतका खूपच स्ट्रॉंग होता की दुसरा करणं हीच एक मोठी जबाबदारी होती आणि त्या जबाबदारी भरतदादांनी तुझ्या खांद्यावर दिली. मला आता दामोदर पंतविषयी ऐकायचं आहे. ॲक्च्युली ना विजूमामांनी सोडल्यानंतर मला केदारने विचारलं होतं या नाटकाबद्दल की आपण पुन्हा करतोय तू करशील का. पण तेव्हा ना माझं नक्की नेमकं काहीतरी सुरू होतं त्याच्यामुळे मी नाही म्हणालो. मग त्यांनी ते जनार्दन लवंगारे काका आहेत त्यांना घेऊन त्याचे काही प्रयोग केले
आणि मग ते प्रयोगही काही झाल्यानंतर पुन्हा भरतला असं वाटलं की हे नाटक पुन्हा नव्याने करायला पाहिजे. तर भरतने मला विचारलं की तू करशील का. मी म्हणालो करेन, काही प्रॉब्लेम नाही. तर त्याचे ना काहीतरी 7-8 प्रयोगच आम्ही केले होते आणि मग पुन्हा ते बंद पडलं. आणि त्याच्यानंतर भरतने पुन्हा भरतबरोबर ना मी सौजन्याची ऐशी तशी नावाचं नाटक करत होतो. त्या काळात मला भरत म्हणाला की कमळे आपण परत याचे काही प्रयोग करणार आहोत, तर तुला आवडेल का करायला. म्हटलं हो. आणि मग त्या काळात पुन्हा आम्ही त्याचे काही प्रयोग केले. मग पुन्हा मी ना तू तुम्ही मी नावाचं नाटक भरतबरोबर केलं. जे आधी भरत, अंकुश आणि विजूमामा करायचे तेच नाटक पुन्हा मी, भरत आणि निखिल चव्हाण आम्ही तिघांनी मिळून ते केलं. त्या काळात मला भरत म्हणाला की आपण अमेरिकेसाठी याचे 12 ते 15 प्रयोग करणार आहोत, तर तुला आवडेल का. म्हटलं हो, कारण मी आधी पण त्याचे काही प्रयोग केले होते. म्हणून मग आम्ही त्याच्या तालमी केल्या एक 7-8 दिवस आणि मग ते अमेरिकेसाठी आम्ही प्रयोग केले. ते फक्त अमेरिकेपुरतंच मर्यादित होते. साधारण ती 13-14 प्रयोग होते. ते प्रयोग करत असताना तिकडचा जो रिस्पॉन्स होता, बरं यूट्यूबवर पण आहे हे नाटक, बऱ्याच लोकांनी पाहिलेलं आहे. तो रिस्पॉन्स बघता तिथेच भरतने, म्हणजे नाटक जेव्हा संपायचं कर्टन कॉलला भरतने तिथे अनाऊन्स केलं की आम्ही याचे प्रयोग महाराष्ट्रात 50 प्रयोग करणार आहोत. तर मी म्हटलं भरत लोक येतील का, कारण यूट्यूबवर नाटक आहे, परत कसा रिस्पॉन्स असेल काहीच आयडिया नाही ना. मग आम्ही मुंबईत आल्यानंतर त्याचे 50 प्रयोग केले आणि त्याचा रिस्पॉन्स एवढा जबरदस्त होता ना. बरं पुन्हा तेच आहे की चांगला ॲक्टर हा चांगला माणूस असला की त्याचा काय फायदा होतो. तर मी भरतबरोबर जेव्हा ते नाटक करत होतो ना, काय म्हणजे भरतने विजूमामांबरोबर प्रयोग केले होते, त्याच्यामुळे त्याने मला ना 3ऱ्या का 4थ्याच प्रयोगाला ना, म्हणजे तुला गंमत सांगतो, त्याने मला एक मेसेज केला की कमळ्या सुंदर काम होतंय आणि मस्त करतोयस. मला अमेरिकेत सुद्धा तो बोलला होता, पण मुंबईत जेव्हा मी प्रयोग करायला लागलो तेव्हा त्याने मला मेसेज केला की छान होतंय. तर आता ज्याने विजूमामांबरोबर पण प्रयोग केले तो आपल्याबरोबर पण प्रयोग करतोय. बरं मला सतत भीती असायची, कारण तो स्टेजवर असायचा ना भरत, आणि भरत काय कॅलिबरचा नट आहे मला वेगळं सांगायची गरज नाही. तर तो माझं काम बघतोय, त्याला काम आवडतंय की नाही ही सतत भीती असायची. त्याच्यामुळे मी खूप अलर्ट राहून त्याचे प्रयोग करायचो. आणि त्याने ॲप्रिशिएट केल्यानंतर त्यांच्या वडिलांची भूमिका, त्याच्या वडिलांची भूमिका, बरं मी सतत त्याला त्या नाटकात मारतोय. ज्याला आपण फॉलो केलंय किंवा ज्याच्यासारखे होण्याची स्वप्न आपण पाहिली आहेत, त्याच्याबरोबर काम करताना त्याच्यावरती हात उगारतोय किंवा त्याला हाडतूड करतोय, तर ते करत असताना ते त्याला आवडतंय की नाही ही पुन्हा भीती. तर तुला गंमत सांगतो, आम्ही अमेरिकेत जेव्हा प्रयोग करत होतो ना, सुरुवातीचे 1-2 प्रयोग झाल्यानंतर ऑडियन्स त्याला भेटायला यायचं की भरतबरोबर फोटो काढायचे. आणि भरतचा एक म्हणजे मोठा गुण आहे की तो प्रयोग संपल्यानंतर ना तासभर थांबतो लोकांना म्हणजे एंटरटेन करण्यासाठी, त्यांच्याबरोबर फोटो काढणं, त्यांच्याबरोबर गप्पा त्यांचं मारणं. प्रेम स्वीकारण्यासाठी, कारण ते आहेत म्हणून आपण आहोत ना. तर तो ना लिटरली मला बरोबर घेऊन जायचा फोटो काढायला की तू पण यायला पाहिजेस. कोण करतं सांग ना, आणि एवढा मोठा नट. त्याचं कारण असं आहे की तो खूप सिक्युअर ॲक्टर आहे, त्याला अनसिक्युरिटी अजिबात नाही आहे, इनसिक्युरिटी. तर तो ना मला तिकडे घेऊन जायचा प्रयोग संपल्यानंतर. मला वाटलं अमेरिकेतली लोक ॲप्रिशिएट करतात, मग मी 1-2दा गेलो नाही, तर माझ्यावर चिडला तो की तू येत का नाहीस. म्हटलं अरे भरत ते तुझ्यासाठी येतात, मी कशाला येणार ना तिकडे. तर तो लिटरली मला म्हणाला की कमळे काय असतं की जेव्हा लोक आपले फोटो काढतात तर ते फोटो अपलोड करतात सोशल मीडियावर, त्याच्या खाली नाव टाकतात की मी कमलाकर सातपुते यांना भेटलो. तर हे जे आहे ना हा आपला PR असतो की लोकांपर्यंत तुम्ही पोहोचण्याचं ते एक माध्यम असतं. हे मला सांग, हे कोण सांगतं रे. आणि एवढ्या मोठ्या नटाने एखाद्या ज्युनियर नटाला सांगणं, तर हे माझ्यासाठी खूप मोठं होतं. बरं ते मुंबईत आल्यानंतर पण तो तेच करायचा, मला सांगायचा मेकअप पटकन काढ, कारण प्रयोग संपलं की आपल्याला लोकांना भेटायचं आहे. मी पुन्हा त्याला म्हटलं अरे मुंबईत तरी कशाला, तू काढ ना फोटो तुझे. तर तो तेव्हाही मला घेऊन उभा राहायचा. बरं हे तर तो करायचाच. नाटक संपल्यानंतर कर्टन कॉलला सुद्धा तो कौतुक करायचा की आम्ही हे नाटक नव्याने करण्याचं जेव्हा ठरवलं तेव्हा विजूमामाचा रोल कोण करणार म्हणून आम्ही कमळ्याला विचारलं, आणि कमळ्या खूप पोटतिडकीने आणि खूप छान काम करतो असं तो लोकांसमोर सांगायचा. हे कोण सांगतं मला सांग. त्याच्यामुळे खूप म्हणजे धीर तर मिळतोच, परत आपण जे काय करतोय ते करेक्ट मार्गाने चाललं याचाही आनंद होतो. बरं त्यातही पुन्हा काही ठराविक माझी नाईट ठरली होती. त्याने मुंबईत आल्यानंतर ना 3-4 प्रयोगानंतर मी जसं तुला म्हटलं, त्याने एक दीनानाथचा प्रयोग होता, तो प्रयोग संपून मला एक कुठेतरी एका इव्हेंटला जायचं होतं, तर मी घाई गडबडीत निघून गेलो. त्याने मला मेसेज केला की कमळ्या तुझं काम खूप छान होतं आहे, आय लव्ह यू. म्हटलं ओके. मग मी दुसऱ्या दिवशी प्रयोग होता शिवाजीला, मी त्याला जाऊन भेटलो. म्हटलं बरं तू काल मेसेज काय केलास असं. अरे काय नाही, कालचा प्रयोग कडक केलास तू.
कारण तो अख्खा पहिला अंक जर बघशील ना तर तो फक्त तिथे बसलेला असतो कॉटवर आणि फक्त मला बोलायचं आहे. तो तिथून प्रयोग बघायचा बघत असेल मे बी, तर तो म्हणाला की मस्त झाला प्रयोग आणि प्रयोग संपला. त्याला मला मानधनाचं पाकिट दिलं तर मला धक्काच बसला एकदम. तर मी त्याला बाजूला घेऊन गेलो, म्हटलं भरत हे काय आहे. त्याने मला ना त्या दिवशी जी मला नाईट द्यायचा त्याच्या दुप्पट नाईट केली होती. म्हणजे जे मानधन आहे ते दुप्पट केलं होतं. आता आपल्या कुठचाच असा निर्माता नाही की जो स्वखुशीने नाईट वाढवतो. त्याने स्वखुशीने वाढवली होती आणि दुप्पट म्हणजे मी जे घ्यायचो त्याच्या जवळजवळ म्हणजे खूप मोठी रक्कम त्याने मला दिली होती. तर मला ते ना म्हणजे मी त्या दिवशी अक्षरशः रडलो त्याच्या गळ्यात पडून की असं कुणीच करत नाही. इतकी वर्ष तुम्ही जे काम करता ना त्याचा रिझल्ट अशा पद्धतीने मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. त्याच्यामुळे ते श्रीमंत दामोदर पंत ना खूप जवळ आहे एकदम. एकतर विजू मामा त्याला कारणीभूत आणि त्या नाटकाची खासियत अशी आहे ना, मी काम करताना मला असं वाटायचं की विजू मामा आहेत ते बघतायत की कधीच मी फंबल झालो नाही किंवा चुकलो नाही. त्याचं कारण तेच होतं. आणि भरत, त्याच्यामुळे भरतवर काम करण्याची ना एक वेगळीच मौज असते. वा वा. तर मला असं वाटतं की तुझा प्रवास समृद्ध होण्यामागे ही श्रीमंत मनाची माणसं सुद्धा खूप महत्वाची आहेत ना. त्याच्यामुळे म्हणजे संजय नार्वेकर असतील, भरत जाधव असेल, महेश सर असतील, ह्या सगळ्यांमुळे हा प्रवास ही गोष्ट जास्त बहरत गेली असं वाटतंय. हो, साहजिकच आहे. तेच आहे ना की तुमचे आजूबाजूचे लोक असतील ना तर ते तुमच्या कामात, तुमच्या वागण्यात, माणूस म्हणून समृद्ध होण्यात ते खूप कारणीभूत असतात. म्हणजे भरत जसं म्हणतो की भरत विजूमामांना बघून तसा वागतो जसं विजूमामा सेटवर वागायचे सगळ्या कलाकारांची. तर आमच्यासाठी कोण आहे तर भरत आहे किंवा संजय नार्वेकर आहे किंवा केदार आहे किंवा महेश सर आहेत किंवा अंकुश आहे की यांच्यासारखं राहिलं पाहिजे. ते ज्या पद्धतीने सेटवर लोकांबरोबर वागतात किंवा जे ज्युनियर कलाकारांबरोबर वागतात तर तसंच वागण्याचा आपण प्रयत्न करत असतो. हा म्हणजे हल्ली आपण बघतो ना बरेच कलाकार एक अंतर ठेवून राहतात किंवा कलाकार आणि सामान्य माणूस त्याच्यामध्ये ती भिंत उभी करतात. पण हे काही मोजके नट आहेत ज्यांची तू नावं घेतलीस ते खऱ्या अर्थानं प्रेक्षकांसाठी जगणारे नट आहेत आणि म्हणून ते प्रेक्षकांच्या इथे आहेत. दादा जाता जाता शेवटचा प्रश्न आहे की कुठली अशी मुमेंट होती जी तुझ्या आयुष्यातली सोनेरी मुमेंट होती, शाईन करणारी मुमेंट होती की जो तुझ्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा होता की तुला असं वाटलं की नाही आज कमलाकर सातपुतेचं दिन बने किंवा तुझं नशीब उजळलं म्हणू शकतो. तुझ्या आयुष्यातली एक शाईन मुमेंट की त्या दिवसानं तुला समाधान दिलं किंवा एक वेगळ्या उंचीवर नेलं. ॲक्च्युली ना मी कामं करत होतो. म्हणजे जसं मी तुला म्हणालो इंटर कॉलेजनंतर एकांकिका किंवा त्याच्यानंतर व्यावसायिक नाटक वगैरे सगळं करत होतो. पण खऱ्या अर्थाने जर तू जे काही म्हणालास ते जर आयुष्यात आलं असेल तर ते 2003 सालापासून, कारण त्या सालात माझ्या मुलीचा जन्म झाला. ती आयुष्यात आली आणि सगळी गणितं बदलली. म्हणजे मी तुला सांगतो तिचा जन्म झाल्यानंतर मी घर घेतलं, ते स्लम सोडलं, कामं चांगली मिळायला लागली. त्याच्यामुळे तो माझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा टप्पा आहे किंवा ती एक गोल्डन मुवमेंट म्हणू शकतो आपण की तिचा जन्म होऊन ती माझ्या आयुष्यात येणं, तिची पण म्हणजे काहीतरी आहे तिचं की ती आली आणि माझं पूर्ण आयुष्य बदलून गेलं, माझ्या कुटुंबाचं. त्याच्यामुळे तोच म्हणजे मी जसं मागाशी म्हणालो ना त्या 3 बायका ज्या माझ्या मागे आहेत, तर सरस्वती म्हणून माझी आई होती, दुर्गा म्हणून माझी बायको होती आणि लक्ष्मीच्या रूपाने ती माझ्या आयुष्यात आली. दादा हे असंच प्रेम ह्या त्रिदेवींचं तुझ्यावर बहरत राहो. आज आई नसली तरी तिचे आशीर्वाद तुझ्यासोबत आहे. पत्नीचे आणि लेकीच्या सोबत तुला कायम मिळो. तुझा प्रवास आणखी बहरत राहो. आणि मी जशी पहिल्या क्षणापासून इच्छा व्यक्त करतोय की कमलाकर सातपुते आम्हाला लवकरच म्हणजे नाटकात आता सध्या श्रीमंत दामोदर पंत सुरूच आहे, तरी सिनेमा आणि मालिका रियालिटी शो या माध्यमातून तू आमचं भरभरून मनोरंजन करू आणि तुझ्या विनोदातनं घराघरात हास्याचे तुषार उडत हीच माझी इच्छा आहे, हीच माझी सदिच्छा आहे. खूप खूप शुभेच्छा दादा पुढील वाटचालीसाठी. थँक्यू. आणि विशेष तुझे खूप आभार की तू काय होतं काही काळानंतर काही नट थोडेसे दुर्लक्षित केले जातात, तर तू आठवणीने जे म्हणजे ज्यांच्याकडे फार लक्ष नाही अशा नटांना इथे बोलून त्यांचा इंटरव्ह्यू किंवा लोकांसमोर आणण्याचा तुझा जो मानस आहे त्यासाठी तुला खूप खूप आभार. राजश्री मराठीचे खूप आभार की तुम्ही मला इथे बोलवलं. नाहीतर काय होतं थोडं दुर्लक्ष झालं की नटही दुर्लक्षित होतं. तसं न करता आणि तू जसं म्हणालास तर मला नक्कीच या माध्यमांमध्ये काम करायला आवडेल. जर कुणी मला जर तसं काम आलं रियालिटी शोचं किंवा कॉमेडी शोचं तर मला नक्कीच काम करायला आवडेल, कारण मला लोकांबरोबर कनेक्ट व्हायला खूप आवडतं. तर त्याच्यामुळे नक्कीच काम करायला आवडेल. आणि पुन्हा एकदा
तुझे राजश्री मराठीचे खूप खूप आभार. दादा PNG कडनं ही एक छोटीशी भेटवस्तू तुझ्यासाठी थँक्यू गिफ्ट वाउचर आहे. येस थँक्यू PNG थँक्यू. अगदी धन्यवाद. आणि प्रेक्षकांचं प्रेम तुझ्यावरचं कमी झालेलं नाहीये. येस त्यांना तू अजूनही तितकाच हवासा आहे हे आम्ही खात्रीने सांगतोय. Thank you. आणि ती खात्री तशीच राहणार आहे आणि तू लवकरच आम्हाला वेगळ्या माध्यमातून भेटणार याची आम्हाला खात्री आहे. धन्यवाद. थँक्यू